हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीन्स NMMC 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा टॉपिक थर्ड रोल ऑफ मेयर इन म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आपण MCQs इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. याच्यामध्ये सगळेच टॉपिक आपण कव्हर करण्याचा ट्राय करू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट MCQsची PDF सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये कंप्लीट MCQs दिलेले आहेत 2250. याच्यामध्ये 9 युनिट्स आणि 90 टॉपिक्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. रोल ऑफ मेयर इन म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही MCQs. तर बघा फर्स्ट आहे द मोस्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन इंडिया द मेयर इज इलेक्टेड बाय. भारतामधील बहुतांश महानगरपालिकेचे महापौरांची निवड कोण करते? बघा ऑप्शन आहे डायरेक्ट वोट ऑफ सिटीजन, स्टेट गव्हर्नमेंट, कॉर्पोरेटर फ्रॉम अमॉंग देमसेल्फ अँड म्युनिसिपल कमिशनर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट कॉर्पोरेटर फ्रॉम अमॉंग देमसेल्फ, नगरसेवक स्वतःमधून, बिकॉज मेयर इज युजली इलेक्टेड बाय कॉर्पोरेटेड फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. नेक्स्ट सेकंड द मेयर प्रिसाइड ओव्हर मीटिंग ऑफ विच बॉडी इन द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महापौर महानगरपालिकेच्या कोणत्या संस्थेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी, वॉर्ड कमिटी, फायनान्स कमिटी, जनरल बॉडी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ जनरल बॉडी, महासभा. द मेयर चेअर्स द मीटिंग ऑफ द जनरल बॉडी ऑफ कॉर्पोरेटर्स. नेक्स्ट थर्ड द मेयर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज प्रायमरी कन्सिडर्ड द. महानगरपालिकेतील महापौर यांना प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे प्रमुख मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह हेड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड, पॉलिटिकल अँड सेरेमोनियल हेड अँड फायनान्शियल कंट्रोलर. करेक्ट आन्सर आहे थर्ड पॉलिटिकल अँड सेरेमोनियल हेड, राजकीय व औपचारिक प्रमुख, बिकॉज द मेयर इज मेनली पॉलिटिकल अँड सेरेमोनियल हेड while executive power are exercised by the municipal commissioner. Next fourth, which of the following is not a typically function of the mayor? खालीलपैकी कोणते कार्य महापौरांचे सामान्य कार्य नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिसाइडिंग ओव्हर काउन्सिल मीटिंग, सेकंड रिप्रेझेंटिंग द सिटी ॲट ऑफिशियल फंक्शन, थर्ड इम्प्लिमेंटिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज अँड फोर्थ मेंटेनिंग decorum in council meeting. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड इम्प्लिमेंटिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी, प्रशासकीय धोरणांची अंमलबजावणी, बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इम्प्लिमेंटेशन इज डन बाय म्युनिसिपल कमिशनर नॉट द मेयर. नेक्स्ट फिफ्थ द मेयर रोल इन म्युनिसिपल गव्हर्नन्स कॅन बी बेस्ट डिस्क्राईब ॲज. महानगरपालिका प्रशासनामध्ये महापौरांची भूमिका कशी वर्णन करता येईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी, सेकंड डेलिब्रेटिव्ह लिडरशिप, थर्ड ज्युडिकल ऑथॉरिटी अँड फोर्थ मिलिटरी ऑथॉरिटी. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड डेलिब्रेटिव्ह लिडरशिप, विचार मंथनात्मक नेतृत्व, बिकॉज द मेयर प्रोव्हाइड्स डेलिब्रेटिव्ह लिडरशिप, गाइडिंग डिबेट्स अँड डिस्कशन इन द कॉर्पोरेशन. नेक्स्ट सिक्स्थ which official assists the mayor in the absence of mayor during corporation meeting. महासभेच्या बैठकीत महापौर अनुपस्थित असल्यास त्यांची जबाबदारी कोण पार पाडतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, डेप्युटी मेयर, स्टँडिंग चेअरमॅन, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अँड वॉर्ड ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेप्युटी मेयर, उपमहापौर, बिकॉज द डेप्युटी महापौर प्रिसाइड्स ओव्हर मीटिंग व्हेन द मेयर इज ॲब्सेंट. नेक्स्ट सेवन्थ द मेयर ऑथॉरिटी टू मेंटेन ऑर्डर ड्युरिंग मीटिंग इन्क्लुड्स. बैठकीत शिस्त राखण्यासाठी महापौरांकडे कोणते अधिकार असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सस्पेंडिंग डिस्ट्रप्टिव्ह मेंबर, सेकंड अप्रूव्हिंग म्युनिसिपल बजेट, थर्ड अपॉइंटिंग म्युनिसिपल ऑफिसर, लिव्हिंग टॅक्सेस. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सस्पेंडिंग डिस्ट्रप्टिव्ह मेंबर्स, गोंधळ करणाऱ्या सदस्यांना निलंबित करणे, बिकॉज द मेयर कॅन मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर ड्युरिंग काउन्सिल प्रोसिडिंग्स. तसंच बघा सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अर्बन अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्कीमची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस MCQs आहे. 19 सेंट्रल स्कीम आणि 20 महाराष्ट्र स्टेट स्कीमचे शॉर्ट नोट प्लस MCQs त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 8 द मेयर रिप्रेझेंट द म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेनली इन. महापौर महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने कुठे करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल कोर्ट, सेकंड ऑफिशियल सिविक सेरेमोनी अँड पब्लिक इव्हेंट, थर्ड टॅक्स कलेक्शन डिपार्टमेंट अँड फोर्थ रोल ऍडमिनिस्ट्रेशन.
तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑफिशियल सिविक सेरेमोनीज अँड पब्लिक इव्हेंट, नागरिक समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम, बिकॉज द मेयर ऍक्ट ॲज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सिटी ॲट सिविक फंक्शन अँड इव्हेंट. Next, ninth, in municipal governance, the distinction between mayor and municipal commissioner reflect the principle of महापौर आणि आयुक्त यांच्यातील भेद कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेपरेशन बिटवीन पॉलिटिकल लिडरशिप अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युशन, सेकंड ज्युडिकल इंडिपेंडन्स, थर्ड फेडरल सुपरमेसी अँड फोर्थ पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी. तर करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट सेपरेशन बिटवीन पॉलिटिकल लिडरशिप अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युशन, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय अंमलबजावणी यातील विभाजन, बिकॉज द मेयर प्रोव्हाइड पॉलिटिकल लिडरशिप while the municipal commissioner handle administration. Next, 10th, the tenure of mayor in many municipal corporation in Maharashtra is typically, महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये महापौरांचा कार्यकाळ साधारण किती असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1 year, 2.5 years, 5 year, 6 year. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड 2.5 years, 2.5 वर्ष, because many municipal corporation in Maharashtra the mayor serve for 2.5 year, half of the corporation term. Next, 11th, the mayor act as a link between which of the following in municipal governance, महानगरपालिका प्रशासनात महापौर खालीलपैकी कोणा दुवा म्हणून कार्य करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट अँड ज्युडिशरी, सेकंड पोलीस अँड आर्मी, third elected representatives and municipal administration, and fourth parliament and state legislature. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह अँड म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, निवडून आलेले प्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासन, बिकॉज द मेयर ऑफन ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन इलेक्टेड कॉर्पोरेटर अँड द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट, 12th, which document is typically presented to the general body under the leadership of the mayor during discussion, महापौरांच्या अध्यक्षतेखाली महासभेत चर्चा होण्यासाठी खालीलपैकी कोणता दस्तावेज सादर केला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट बजेट, म्युनिसिपल बजेट, युनियन बजेट, फायनान्स कमिशन रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड म्युनिसिपल बजेट, बिकॉज municipal budget is discussed and approved in the general body meeting prescribed over the mayor. Next, 13, which constitutional amendment strengthen the democratic leadership role of mayor in urban local governance, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापौरांच्या लोकशाही नेतृत्व भूमिकेला कोणत्या घटना दुरुस्ती बळकटी दिली? तर बघा ऑप्शन आहे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 44th, 73rd and 74th. तो करेक्ट आंसर है 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. ठीक है, इट इज अ स्ट्रेंथन डेमोक्रेटिक गवर्नेंस इन द अर्बन लोकल बॉडीज. नेक्स्ट, 14, इन म्युनिसिपल प्रोटोकॉल द मेयर इज युजुअली रिगार्डेड एज, महानगरपालिका प्रोटोकॉल नुसार महापौरांना सामान्यतः कसे मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सेकंड फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी, शहराचा प्रथम नागरिक, बिकॉज द मेयर इज ऑफन कॉल्ड द फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी इन सिविक प्रोटोकॉल. नेक्स्ट, 15, द मेयर इन्फ्लुएन्स इन म्युनिसिपल गव्हर्नन्स मेनली डिपेंड्स ऑन, महानगरपालिका प्रशासनात महापौरांचा प्रभाव मुख्यतः कशावर अवलंबून असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी, सेकंड पॉलिटिकल लिडरशिप अँड काउन्सिल सपोर्ट, थर्ड ज्युडिकल पॉवर अँड फोर्थ मिलिटरी पॉवर. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड पॉलिटिकल लिडरशिप अँड काउन्सिल सपोर्ट, राजकीय नेतृत्व परिषद समर्थन, बिकॉज सिन्स एक्झिक्युटिव्ह पॉवर lies with the municipal commissioner, the mayor influence largely depend on political leadership and support from corporators. Okay, तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट स्कीम, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.